राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमदार शरददादा सोनवणे, ज्यांची संगीतमय प्रवचनरूपी सेवा झाली ते आदरणीय दीपक महाराज, राजेंद्रजी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि या परिवारावरती जे दुःख आहे, आपल्या देशावरती, तालुक्यावरती जे दुःख झालं, त्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेले सर्व नातेवाईक. खरं तर संदीपची अंत्ययात्रा चालली होती आणि सगळा तालुका भागातून, संगमनेर तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून एवढा मोठा जनसमुदाय कदाचित ह्या ब्राह्मणवाड्याला पहिल्यांदा पाहिला असेल. आणि कळत नकळत असं मनात भावना येत होती की संदीपचं जीवन कृतार्थ झालं असं मरण कुणालाही वाटायला येईल. न सांगता न बोलता एवढी सगळी माणसं येतात, चिमुकली जोर जोरात घोषणा देतात देशभक्तीची. खरं तर मगाशी कुणीतरी म्हटलं तसं ह्या मातेची खूप धन्य झाली. हा परिवार धन्य झाला, गाव धन्य झाला, हा तालुका धन्य झाला. मगाशी गीतेचे वचन सांगितलं पुन्हा, युद्धात ज्याला मरण येतं त्याला स्वर्ग प्राप्त होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण त्यापेक्षा संदीपच्या वीरमरणानं आपली जबाबदारी वाढवली. धर्म म्हणजे काय, जो सगळ्यांना जगायला शिकवतो तो धर्म आहे. संदीपने त्याचा धर्म पाळला, देशासाठी तो हुतात्मा पत्करला. आधी इथं आमची आई मानकर, ती आजही वीरपत्नी, पण प्रत्येक जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम होतो त्यावेळेला इथे अभिमानानं पहिलं यांचा सत्कार होतो. आजही त्यांच्या डोळ्यातलं तेच सांगते की माझा पती मी या देशासाठी दिलाय. तसं आज ती आमची भगिनी, आई, वडील, त्यांना काही तो अभिमान राहील, आपल्या गावाला, तालुक्याला अभिमान राहील. म्हणून संदीपला साजेसं असं, त्याच्या त्यागाला साजेसं असं स्मारक इथं उभं राहील. गावकऱ्यांची मागणी होती, मी पालकमंत्र्यांच्या कानात सांगितलं, त्यांनी कबुली दिली आणि तसं स्मारक होईल. त्यासाठी सरपंच आपण मोठी जागा उपलब्ध करून द्यावी. पण ते स्मारक होताना मारुतीराव तिथं सैनिकांसाठी, पोलिसांसाठीची अकॅडमी तिथं चालवता येईल, स्पर्धा परीक्षा केंद्र तिथं चालवता येईल, व्यायामशाळा तिथं उभी राहील, असा विचार करून तुम्ही मला जागा द्या, तेवढं मोठं स्मारक होईल. जाताना आज इथून एक मनात संकल्प करू, संदीपला वेळ देतोय आपण, त्याच्याबद्दल धन्यता, कृतज्ञता व्यक्त करतोय, पण आपली जबाबदारी इथून घेऊन जा. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करू, आपली मुलं निर्व्यसनी तयार करू, आपली मुलं इतरांच्या वाट्याला काटे तयार होणार नाही असा काही संकल्प घेऊन जाऊ. कारण हजाराची गर्दी मला वाटतं, आणि हा मीडिया हे जर तुम्ही पोहोचवलं, आपल्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल, एखादी ॲम्ब्युलन्स आली, तुमच्या गाड्या रस्त्यात उभ्या राहत असतील, तर हा बेजबाबदार. आपण जर एखाद्या गरीबाला घरकुल भेटताय, तिथे जर अडचणी निर्माण करत असेल तर हा मग आपल्याला करायची ना संदीपच्या रूपाने मदत. तर प्रत्येकाने संकल्प करा की आपण आपल्यामुळे दुसरा कोणी दुःखी होणार नाही. देशाबद्दल
जी काही देशप्रेमाची भावना आहे ती जागृतपणाने आपण जागृत करून ती संगीतला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करूया. त्यांचे खरंच चुलते हे वडीलच आहे. त्यांचं हार्ट अटॅकनं काम करता करता त्यांचे देहावसान म्हणजे एका मानवी इतक्या कुटुंबावरती दुःख आहे. आणि सगळ्यात आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट काय असेल, जेव्हा भारताचा तिरंगा त्या माऊलीच्या हातात पडतो, त्या बहिणीच्या हातात पडते की म्हणते भारत माता की. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांची शेवटची इच्छा हीच होती की आम्हाला भारत माता की जय म्हणू द्या. इंग्रज सरकार घालवताना त्या पाकड्यांना धडा शिकवताना माऊलीची जी घोषणा आहे ती आमच्या मनामनात करायची. त्यातून आम्ही सर्वजण त्यागाच्या भावनेनं जगतो. माझ्याकडनं मी माझ्या परिवाराच्या वतीनं 2 लाखाचा धनादेश मी या परिवाराला. बाकी यशो मंदिरला मनापासून सलाम करतो की त्यांनी त्या बहिणीच्या नोकरीला लगेच साथ घातली. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि शरददादा सोनवणे ते बोलायला म्हणजे त्यांनी आनंदिकेचं स्वार्थ चालवलं काय असं मला वाटतं. बोलायचं मी कृतीतून दाखवायचे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. परत सर्वांच्या वतीनं शहीद संदीपजी गायकर यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो. पोपटरावांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पुनरावृत्त राम. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.